SCO म्हणजेच शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत काही सदस्य देशांचं काही मुद्द्यांवर एकमत होऊ शकलं नाही आणि म्हणूनच संयुक्त जाहीरनामा अंतिम करता आला नाही आणि सहभागी सदस्य देश संयुक्त निवेदन स्वीकारू शकले नाहीत असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे। काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी SCOच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीतला भाग घेतला। एका विशिष्ट देशाला मान्य नसल्यामुळे या जाहीरनाम्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख आणि त्याबद्दल कोणतीही चिंता व्यक्त करण्यात आली नाही असं त्यांनी सांगितलं। संरक्षण मंत्र्यांनी सदस्य देशांना सर्व प्रकारच्या दहशतवादाशी लढण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली। हवाई क्षेत्र खुलं केल्याबद्दल भारत इराण सरकारचे आभार मानू इच्छितो असं त्यांनी सांगितलं। भारत कॅनडा संबंधांबद्दलही परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच अल्बर्टातील कनानास्किस इथं झालेल्या G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली। या बैठकीदरम्यान दोन्ही बाजूंनी संबंधांमध्ये स्थैर्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी संतुलित आणि विधायक पावलं उचलण्याचं मान्य केलं होतं। याची सुरुवात उच्चायुक्तांना एकमेकांच्या राजधानीमध्ये परतण्यापासून झाली आहे असं ते म्हणाले। भारतासोबत